नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण साळुंके रानमेवा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। मी आता तुम्हाला सर्वांना अशी माहिती असणारी अतिशय सुंदर, रुचकर, चविष्ट रानभाजी दाखवणार आहे। या रानभाजीला सर्वांनी खाल्लेली आहे। या रानभाजीला आमच्याकडे गाठ्या हे स्थानिक भाषेतलं नाव आहे आणि याला आळूची पानं म्हणतात। तर आळूची पानं, आळूची लोकांनी वडी खाल्लेली आहे, छान छान वड्या बनतात त्याच्या आणि पातळ सुद्धा अशी सुंदर रानभाजी होती याची। तर आता हे साधारणतः पावसाळ्याच्या टायमिंगला ह्याला पाऊस पडला ना की याच्या खाली छोटे छोटे गंड असतात आणि ते गंड पावसाळा झाला की सुरू झाला की याला गंड्यांना अशी लहान लहान हृदया कुठची छान पानं अशी येतात आणि या पानाची भाजी, त्या पानाची वडी सुंदर अशी होती। आता याचा आपण औषधी गुणधर्म काय आहेत ते बघूया। तर आळूच्या कंदामध्ये प्रामुख्याने कार्बोदके, प्रथिने, कॅल्शियम, लोह असते। पानात व देठात अगदी अबक जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं। प्रोटीन, कॅल्शियम, लोह असते। कंदाचा रस रेचक असतो। पानामध्ये कॅल्शियम ॲक्सिलेटचे स्फटिक असतात। हे स्फटिक अगदी सुईसारखे टोकदार असल्यामुळे काय होतं की भाजी खाताना हे स्फटिक घशाला घासले गेले आणि त्यामुळे काय होतं, घसा खावखव होतो। बऱ्याच लोकांना असं जाणवतं की बाबा आपला घसा खावखव होतोय। त्यामुळे काय करतात, काय लोक भाजी बनवताना ह्या भाजीमध्ये कोकम किंवा चिंच याचा वापर करतात, म्हणजे घशाला खावखव होणार नाही। तर हे आळू ही खाजरी भाजी असल्यामुळं हाताळताना जरा काळजी घ्यावी लागते। चिरताना हातांना तेल लावून घ्यावं लागतं, नंतर हातात सुद्धा खवखव होते। तर मित्रांनो, कसा वाटला आमचा व्हिडिओ? नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा।